एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। आज तुम्ही सगळेजण तुमच्या शालेय वेळेचा अमूल्य वेळ देऊन थांबलेला, कारण तुमच्या शाळेसाठी एक अमूल्यशी भेट तुम्हाला आज मिळणार आहे। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सरांची आप्तेष्ट मंडळी, गावातील त्यांचे देसले परिवारातील सगळी मंडळी, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा। अशी एक गोष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी सांगितलं की सरांच्या मनामध्ये, आमच्या व्याह्यांच्या मनामध्ये नेहमी असायची की माझ्या शाळेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे। पण फार कमी कालावधी रिटायरमेंट नंतरचा त्यांचा लाभला। अवघे 26 महिने त्यांनी निवृत्ती वेतनाचा लाभ घेतला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले। शेवटी असं म्हणतात, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। भरपूर प्रयत्न केलेत त्यांचे सगळे सरांनी, इष्टमित्रांनी, सरांनी, प्रदीप पाटील प्रदीप देते सरांनी, परंतु काही यश आलं नाही। तर मित्रांनो, पाणी हे फार जीवनामध्ये महत्वाचं आहे। सगळे आजार हे पाण्यापासून उद्भवतात आणि शुद्ध पाणी तुमच्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिता यावं, असा एक महत्वाचा प्लॅन, महत्वाचं साहित्य, आरोचं फिल्टर यज्ञेशने या तुमच्या शाळेला दिलेलं आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ। सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्या फिल्टरचं पाणी नियमित सेवन करावं, असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि आपलं कामकाज सतत नियमित चांगल्या प्रकारे करत राहायचं आहे। सरांची तळमळ या शाळेच्या देसले परिवारामध्ये, त्यांच्याविषयी मागे तुम्ही बरेच सगळे तुमचे आई वडील सांगतील की सर खूप हुशार होते, केंद्रात त्यांचा प्रथम क्रमांक होता, गरिबीतून त्यांच्या भावंडांनी त्यांना मदत करून त्यांचं पूर्ण आयुष्य बदललं आणि ते माध्यमिक शिक्षक म्हणून धुळे जिल्ह्यात कारखेडा येथे लागले। तिथे ते गणिताचे विषय शिक्षक होते। सुंदर असं त्यांचं अध्यापन होतं। अजूनही त्या गावात जर तुम्ही गेलेत तर त्याच्या विद्यार्थी सगळं त्यांचं नाव काढतात, आदरानं त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करतात। तर आज त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालं होईल, म्हणजे 2 सप्टेंबरला, पण तिथीनुसार ते श्राद्धचा कार्यक्रम 11 महिन्याच्या आत करावा लागतो। तो कार्यक्रम त्यांनी आज ठेवलेला आहे। यज्ञेश त्या ठिकाणी पूजेला बसले आहेत, त्या ताई तिथं आहेत। आम्ही पाहुणे म्हणून आलो होतो, पण आम्हाला तो कार्यक्रम पाहण्याचा योग आला। तर तुम्ही सगळ्यांनी एक जिद्द बाळगा आणि चांगल्या प्रकारे आपण सुद्धा काहीतरी आपल्या गावाचा नावलौकिक कसा वाढेल अशी एक भूमिका ठेवून अभ्यासाला, आपल्या परिवाराला पुढे कसं आणता येईल याचा एक विषय आपल्या डोक्यात ठेवून आपण आपलं शिक्षण घेत राहावं, असा एक शुभेच्छा देऊन मी आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगीचे माझे 2 शब्द मी संपवतो। आजच्या छोट्याशा परंतु सुशोभित अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक काका, प्रमुख अतिथी आमचे दाजी, दीदी, यज्ञेश दादा, शोभा काकू, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, आज कैलासवासी तुकाराम काका म्हणून परिचित असलेले तुकाराम देसले सर यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाने आपल्या नुसत्या गावालाच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीला एक आदर्श घालून दिलेला आहे की आपण मोठा कार्यक्रम करतो, उत्तर कार्य असो किंवा श्राद्ध असो, 1-2-4 तास खूप मोठी भाऊबंदकी आप्तेष्ट जमा होतात, जेवण दिले जाते, त्या दिवशीचा कार्यक्रम संपतो आणि विषय संपून जातो। परंतु आज या कुटुंबाने जे काम केलेलं आहे, काकांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या विद्यालयाला जे ॲक्वा प्लांट जो आहे तो गिफ्ट दिलेला आहे, याची ओळख ही वर्षानुवर्ष नुसत्या कळवाडी गावातच नाही तर या विद्यालयात आजूबाजूच्या खूप खेड्यावरचे विद्यार्थी सुद्धा येतात। म्हणून
ही ओळख कायम राहणार आहे. तसेच यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी आमचे कळवाडी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांतर्फे या कुटुंबियांचे खास करून सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे आप्तेष्ट प्राचार्य, उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक, शिक्षक बंधू भगिनींनो आणि गावातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते आणि तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवणारे माझे विद्यार्थी मित्रांनो, मी या टी देशले सरांविषयी एकच सांगतो की त्यांचं अतिशय गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. परंतु आज आपण गरीब घरामध्ये जन्माला येणे हा गुन्हा नाही, परंतु त्याच गरीब घरात मरणे हा सगळ्यात मोठा आपला गुन्हा असतो. म्हणून आपल्या घरची परिस्थिती सुधारवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये. म्हणून कोणी असं म्हणून घ्यायचं नाही की मी गरीब घरात जन्माला लावलेलो आहे, परंतु गरीब घराण्याची परिस्थिती बदलणं हे तुमचं काम आहे. ते काम आज आमचे चुलत भाऊ तसेच आम्ही क्लासमेट होतो दोघंही. आम्ही 1984ला या शाळेतून दोघं सर आम्ही पास आऊट झालेलो आहोत. पण तुम्हाला त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो. ते नेहमी म्हशी चारायला जायचे सुट्टीच्या दिवशी. पण आज आपण पाहतो जेव्हा गुरंढोरं चारायला जातो आपण मोकळ्या हाताने जातो उड्या मारत. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही त्या सरांना नुसतं गुरांमागे जाताना पाहिलेलं नाही. नेहमी त्यांच्या हातामध्ये पुस्तक राहायचे. आणि नेमकं काय व्हायचं, एक शेत त्यांचं आणि आमचं जवळ होतं. माझे वडील बी तिथं राहायचे शेतात आणि ते पाहायचे नेमकं, हे सर तू तर एकाच वर्गात आहे रे, मग तुझ्या हातात पुस्तक का नाही. आणि ते सर पुस्तक वाचतायत, ढोरंही चारतायत. तर 2-4 वेळेस मी त्या सरांच्या त्या अभ्यासामुळे मी स्वतः मार खाल्लेला आहे वडिलांचा. असो, म्हणून लक्षात ठेवायचं, आजकाल आपल्याला तुमच्या शाळेसाठी सरांनी अतिशय मौल्यवान वस्तू दिलेली आहे आणि त्या वस्तूचा वापर तुम्ही चांगला करा. सरांनी सांगितलं की ही वस्तू माझी आहे असं समजायचं, ही शाळेची नाही, ही वस्तू माझी आहे. या दृष्टिकोनातून जर तुम्ही वागले तर आपली जी काही वस्तू आहे ती दीर्घकाळ टिकेल आणि तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतोय सर्वात जास्त आजार जे उद्भवतात ते आपल्याला पाण्यातून उद्भवतात. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला सरांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त मिळालेली आहे, तर तिचा योग्य तुम्ही उपयोग करावा. एवढं बोलून मी माझे भाषण संपतो. आज महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित UBH विद्यालय कळवाडी या ठिकाणी एक स्तुत्य कार्यक्रम राबवत असताना आपल्याला आदरणीय देशला सरांच्या स्मृती प्रित्यर्थ एक वॉटर फिल्टर देण्यात आलेला आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना मी सांगू इच्छितो की हा जो प्रोजेक्ट आहे हा आम्ही एका बंद खोलीत ठेवणार आहोत आणि त्याचं जे वॉटर जे थंड पाणी जे आहे त्याच्यासाठी आम्ही वेगळी लाईन टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टपर्यंत कोणी पोहोचणार नाही आणि नुकसान होणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. शिवाय एका कवीने म्हटलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एके दिवशी घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. या युक्तीप्रमाणे आपल्या विद्यालयाला जे काही भेटलं आहे त्याच्या निमित्तानं मी संबंधित देशले सर यांचे आभार मानतो, त्यांच्या परिवाराचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगावंसं वाटतं त्यांचे आभार मानताना या ठिकाणी माननीय राहुल राजेंद्र पाटील विक्रमकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रणिता तुकाराम राजेंद्र पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. श्रीमती शोभाबाई तुकाराम देशले ह्या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. चिरंजीव यज्ञेश तुकाराम देशले हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. श्री अशोक खंडू देशले सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. प्रदीप सर या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रदीप सर म्हटल्यानंतर सर्वांचे लाडके युवा नेते आणि त्याच्यानंतर भावी पंचायत समिती सदस्य असा त्यांचा उल्लेख केलेला आहे.
त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे गावातील सरपंच, त्याच्यानंतर समाधान सोनवणे, संभाजी देशले, पुंजाराम आबा, सुनील आबा, मधुकर आबा या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले, त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे इतर जे आप्तेष्ट नातेवाईक या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी आले, आमच्या शाळेला तुम्ही प्रोजेक्ट दिला, तुमचं सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व माझ्या विद्यालयातले, आपल्या विद्यालयातले सर्व शिक्षक बंधू भगिनी, ज्युनियर कॉलेजचं युनिट, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आणि असे कार्यक्रम जे विद्यालयामध्ये घडत असतात, आपणही लक्षात ठेवायचं असतं की आपणही मोठे होऊन काहीतरी विद्यालयासाठी, स्वतःसाठी, गावासाठी काही करू शकतो का? आपण नेमकं जे करणार आहोत त्याचं ध्येय गाठणार आहोत का? अशा निमित्ताने, ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं. आणि तुम्ही ह्या ठिकाणी थांबले त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. आणि आत्ताचा हा कार्यक्रम आज संपन्न झाला आणि संपला असं जाहीर करतो. 2